बाप्पा हो बहिणी नमस्कार. तर आता बघा बाप्पा होतो बघा मी मागे आपल्या तया काय 8:30 समजा हे तर बटाटा येतं बाप्पा हो बहिणी काम पण नाही बघा कुठं संध्याकाळ बघितलं बा काम कुठं आहे का कामच नाही पडत भाऊ बहिणी. उतार पाहिजे का तो? आज बघा चपाती आलो बघा मळायला पट मळायचे पाणी कर जा. बटाटा धुवून काढ. मग आता कुठं गेलं? मग कुठलं यायला लागले ते जळायला लागले ते काय कळलंच. चांगलं करून घाल. आता टाक माती त्यात बटाट्याची म्हणजे बरं झालं. कच्चा कोंबडा खायचो कच्चा कोंबडा खायचा दिवस गेलं. मरत नाही ना रात खायचा त्याच्यानं काय होत नाही. आज वाटलं समजा संपत लगेच मग कसं वाढायचं म्हणजे ते म्हणून उठकी जमाने दिसत बघते काय फरशीवर. सांगायचं तुम्हाला भाऊ बहिणीनं सकाळी मागं लागून लागून केलं म्हणलं भांडी घासते एवढी मलाच म्हणते तेवढी भांडी घासून त्याला म्हणलं काय झालं म्हणलं कर की आता काय भाऊ बहिणीनं स्वयंपाक शिकोस्तवर ट्रेन झाल्यावर काय नाही बघा गरज नाही माझी आहे का हा गरजचा नाही विषय मग तू आले मग तू झोपणार बेडवर हे आणि हे कर ते कर चपात्या कर भाकऱ्या कर मला असू द्या फुल कर घ्या का कळतंय का मला समजा टाकायचं राम एक ना बाबा हो बहिणी लेवडलं का म्हणजे एवढं का बघ तर मी करू लागला चल तिथला वाट घेते वाट सांगते
कढई खाली घाल. नीट कर खाली बसवा. जेवला का तू? काय खाल्लं? काय खाल्लं? चिकन खाल्लं. यांच्याकडे सकाळ सकाळ काय म्हणतं रात्र होत त्याला काय करायचं. चिकन मासं मटण मच्छीच खाऊ वाटलं मला. काय बनवतो दे पैसा आणते. पैसा लपवले तोंड. अरे तुला 2,500 रुपये दिले तर काय कमी गाडीचा हप्ता भराय. आता मला टीव्ही करून तू काय तू का बोलत आहे. मग ते पाव बनवलं मासं का वाटत मला. आता खाऊ वाटलं तर मला. येतात मासं पकडायला तळायला. काय आहे तळायला? मासं लय मोठं आहे. एक नंबर बोलला. ऐकलं का मी पृथ्वी बारक्या गेलतो मी एवढा मस्त घातला तो कुणाला फोन लावला. मैवारी जावा पाणी का थोडं साथों की ये बरसात रे मससबारो. किती होतो अर्धा होतो. पातळ खायचं होतं. बस आता काय करायचं चपात्या शेंगदाण्याचं कूट टाकते का? टाकतो की. ये हसी वादिया ये खुला आसमां आ गए हम कहाँ ये मेरे साजना. प्रत्येकाच्या टाकायचं कुठ हम्म? प्रत्येकाकडे मग? मग लागलं त्या लोक लागले बघू. शेंगदाण्याचं कुठात गेला का बघू बघू तुम्ही इकडे दे. आत घ्यायला तर गोष्ट आहे मग काय कर. कोणा भाऊ बहिणी नुसते मग घ्या कुठं काय मैदा शेंगदाण्याच्या कुठात मुगा झाल्या गड्या. वरचं काय तोडतो टाकायचं. करायचं लय अवघड झालं. कसं काय झालं बरं शेंगदाण्याच्या कुठात मुगे. ते कुठं बी गोष्टच आहे. घुसमटला का ते कुठं मुलं कुठं जास्त एखादं ज्ञान जायचं आपल्याला आजच ज्ञान आहे का ज्ञान जायला. हाय ते बी जायचं. माझं ज्ञानच नाही. माझं कधीच गेलं. ते शेंगदाणे सुद्धा पहिलं ही मुग्या होत्या ना. कधी ठेवतो भरून दे. आणखी त्याला केसर बनवून नसलं त्याला काय असलं तर हा दूध मागे घे आणि त्याला आग करा. काय बांधायचं शकव होय. काला काढलं साप बालटाव का बस
चपात्या करायचं त्यातल्या मुग्या काढून टाकड्या हा त्याला नाही तर मुद्या लागेल. तर लागला पेगले मी दाखव माझ्याकडे मुगे येतो मुग्या बघून टाक. ही डबा आहे का नाही त्या गॅसवर ठेव कढईच्या कडेला म्हणजे मुग्या निघतात बाहेर. ठेव मागं सारून ठेव आणि ते टोपान बी ठेवते तसं गॅसच्या ह्याला त्या शेंगदाण्याला. रडू नको बाळा मी पाण्याला जाते पाणी घेऊन येते. मग साबड साईड बघ की आता कुठे गोसायला आले खडू हे करावं लागत ठेवायचं पाण्यात त्या डब्याला खूप खडू हे चोळायचा. त्यात पडल खुडून मरतो काय खुडून मरतो काय माणूस नाही मग तो मुग्या मेल्या तर खायचा गुली दे. तर चला भाऊ बहिणींना कसं झालं आपल्या माझी भाजी नक्की सांगा कसं केलेली त्या झाल्या आता यात ते टाकायला कुठ झाल्यात मुंगी त्याच्यामुळं त्या मुंग्या नंतर टाकू